चला कॉफी तयार आहे. थँक्यू मॅम. इतकं बरं वाटलंय ना तू कॉफी आणलीयस. वा वा वा, हवीच होती कॉफी. थँक्यू. सर्वात जास्त मी थकले, मला पहिले पिऊ दे कॉफी. जेनी काय चाललंय हे? काय मॅम? मॅम मला कॉफी प्यायची आहे. नाही अजिबात प्यायची नाहीये कॉफी तू. सांग ना. नाही यार कॉफी नाही. अरे काय मॅम, मला ते हे मी प्रेग्नेंट आहे ना, ते हे होतं ना, काय ग, डोहाळे. हा डोहाळे ते लागले, तर समजा ना असं. प्लीज प्लीज मॅम. कॉफीचे हा असं तरीही समजा. प्यायची नाही. ठेव. काय तिला प्यायची तर पिऊ दे ना कॉफी. काय चाललंय तुमचं? चला तुला जास्त कळतं का मला? जास्त कॉफी चांगली नाही प्रेग्नंट स्त्रियांसाठी. हा जेनी बाळाचा विचार कर. हा बघ बघ जेनी, कोण सल्ला देत आहे? जिला समजवण्यात आपलं अख्खं आयुष्य गेलं ती तुला सल्ला देते. आता तरी ऐक. हो ना. बाय द वे शना, तुझं उद्याचं प्लॅन काय आहे? काय प्लॅन? का असं काय विचारतो? नाही भाऊबीज आहे ना. हा जेनी, सो कोणाला तरी ओवळणार वगैरे आहेस का तू? मी काय असं विचार नाही केला ऍक्च्युली. हे बघू, काही ठरवलं नाही अजून. हा पण एक ठरलंय की तुमच्या सगळ्यांसाठी मी सरप्राईज गिफ्ट आणणार आहे. अच्छा सरप्राईज? काय सरप्राईज आहे ना, उद्याच कळेल काय ते. हा हा फक्त तुम्ही सगळ्यांनी ऑफिसला नक्की या. हा आम्ही येणारच आहोत ऑफिसमध्ये, पण श्रेयसचं काय? का तो नाही येणार आहे का? आज त्याला ते भाऊबीजेसाठी जायचंय त्याच्या बहिणीच्या घरी, असं काहीतरी सांगत होता तो. अरे असं कसं, पण तो असलंच पाहिजे. हा नाही तो असायलाच पाहिजे, पण तो सांगतोय ना बहिणीकडे जायचंय वगैरे, तर काय करायचं? असं कसं? मी आता सीईओ आहे म्हटलं, मी फोन करून सांगेन त्याला यायचं गपचूप ऑफिसला. ये बात कर, लगेच फोन कर. हो तू आजच फोन कर त्याला. नाही आपण जाऊ दे ना, त्याला जायचंय तर. अगं असं कसं, गिफ्ट आहे ना त्याच्यासाठी पण. हा करेक्ट आहे. आता तू एवढी ठाम आहेस तर सांग त्याला मग. हो सगळ्यांसाठी आणि यायचं. अरे यार. काय रे, कुणाचा फोन आहे? मायाचा. मग उचल ना. नको राहू दे, आता नाही उचलत तू. सौमित्र, आता एवढी मैत्री होतीये तुमची पुन्हा, तर फोन उचल बरं. पुन्हा असं नको वाग. मग ती कशाबद्दल बोलणार हे माहितीये ना मला. राधा कशाला उगाच उचलायचा? तरी सुद्धा. ठीक आहे. बोल माया. सामी, मी हा कॉल का केलाय तुला आयडिया असेलच. हो माहितीये. सामी काय चाललंय हे सगळं? म्हणजे मला ना कळतच नाहीये हा सगळा काय प्रकार आहे. माझ्या कल्पनेच्या पलीकडचं हे सगळं. हे बघ माया, आपल्यात जे काही बोलणं झालं त्याप्रमाणे आपलं रिलेशन आता सुधारलंय, त्यामुळे मी तुझ्याशी काहीही खोटं बोलणार नाही. मी स्पष्टपणे सांगतो तुला माया की या सगळ्या गोष्टीत मी सुद्धा इन्व्हॉल्व आहे. पण एकच आहे की आपलं बोलणं व्हायच्या आधी हे सगळं झालेलं आहे, त्यामुळे मी प्रॉमिस मोडलंय असं नाही म्हणताय. अरे मी असं काही म्हणाले का? त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. नाही तसं नाही, पण मी क्लिअर केलं फक्त. हो पण मी हा कॉल तुला जाब विचारायला केलाच नाहीये. इनफॅक्ट म्हणजे ती ऍड बघितल्यापासून ना माझ्या डोक्यात विचार सुरू झालेत रे, नको नको ते. मला सुचतच नाहीये की काय करावं, म्हणून मी तुला कॉल केला न राहून. ऐक ना, मला जरा बोलायचंय रे तुझ्याशी. इनफॅक्ट काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तू भेट ना मला, संध्याकाळी भेटशील प्लीज? हो भेटू शकतो. कुठे भेटू सांग? बरं मी पाठवते तुला, ऍड्रेस पाठवते, आपण भेटूया. ओके ओके भेटूया. या बाय बाय. जेनी नको रडू बरं. हे बघ किती आनंदाचा दिवस आहे हा. बाळाचा पायगुण आहे असं समज. हो ना, किती भारी आहे रंड्या. सॉरी मी तुला उगाच अनरोमॅन्टिक म्हणाले. अनरोमॅन्टिक नाहीयेस तू. आय टेक माय वर्ड्स बॅक. मला ना आनंद भाऊजी तुमचं जास्त कौतुक वाटतं. तुमच्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, इतका स्ट्रेस आहे, तरी सुद्धा जेनीसाठी आणि बाळासाठी तुम्ही किती काय काय करताय. अरे हे काय? अरे मी जायच्या आधी काहीतरी वेगळाच मूड होता. अचानक जेनी रडते वगैरे, काय झालं? जेनीने मी दिलेलं गिफ्ट उघडलं, बघितले खाखरा वगैरे, तर म्हणून रडतीये. म्हणजे काही नाही, जेनीसाठी आनंद भाऊजींनी पाडव्याचं गिफ्ट दिलंय, नवीन घराचे पेपर्स. काय? सिरियसली?
अरे हो, अरे यार कॉंग्रॅच्युलेशन. काय सगळं कधी काय? अरे खूप आधीपासून प्लॅनिंग चालू होतं. लोन प्रोसिजर आता संपलेली आहे आणि लगेच पोझेशन पण मिळणार आहे. म्हणजे फायनली तुम्ही नवीन घरात जाताय. हो ना. आणि कधीपासूनचं स्वप्न होतं तुझं ना. म्हणजे आमचं दोघांचं स्वप्न होतं की आपल्याला बाळ झालं त्याच्या आधी आपलं स्वतःचं हक्काचं घर पाहिजे. तर आई वडील म्हणून काय अर्थ आहे? आनंद यार, हे तू जे आता बोललास ना ते ऐकून आणि तू जे काही ऐकून करतोयस, कॉंग्रॅच्युलेशन यार, कॉंग्रॅच्युलेशन. अरे नाही रे, मी तुला मित्र म्हणून कधी त्रास दिलाय का तुला? मी असं काही महत्वाचं काम नसेल तर कशाला फोन करेन ना. तू काही फक्त मित्र नाहीयेस माझा. हा, ऍडव्होकेट म्हणून तू कायम सल्ले दिलेस ना मला. अरे तू बघ ना यार, ते कर ना यार, ऍडजस्ट कर ना. ते केसेस काय चालूच राहणार तुझ्या. माझं काम कधीतरी एक मिनिट मी करतो सुशांत, तुला परत करतो एक 10 मिनिटात. काय चाललंय? मी चालले. नाही काय म्हणजे कुठे चाललंय? काय चाललंय? हा म्हणजे काय झालं माहिती, ऍक्च्युली मी आता रिक्षातून उतरले ना, तर माझ्या आता लक्षात आलं की माझं इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे माझा रुमाल राहिला रिक्षात. मी घेऊन येते. इकडे इथेच उभे राहा. फालतू बडबड करू नका. थांबा, मला फोन घेऊ द्या. हा बोल रे. गुरु मित्रा, तुला आत्ताच टीव्हीवर पाहिलं. तुझ्या दोन्ही बायकांनी तुझी सॉलिड जिरवली आहे यार. तू ठेव फोन, ठेव मूर्ख. कशाला चिडताय एवढं जावे बापू? चिडू नको तर काय करू? हे बघताय ना, असे थट्टा करणारे फोन येतात, मग चिडायचं नाही तर काय? हा, मी समजू शकते थोडंफार, म्हणजे आयडिया आहे मला थोडीफार. नाही, तुम्हाला माहिती असणारच ना. शेवटी तुमची मुलगी शनू बेबी सुद्धा त्यांना सामील आहे की नाही? कुठे ती? नाही, शनू बेबीचा ह्याच्यात अजिबात हात नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. ऍक्च्युली काय झालं, शनू बेबीने तुम्हाला तयार केलं ह्या सगळ्यासाठी आणि आता तिला खूप वाईट वाटतंय हे असं सगळं झालं म्हणून ती राधिकाला जाब विचारायला गेली आता. हो, तिला किती वाईट वाटलं तुम्हाला काय सांगू. ढसा रडत होती, ओक्साबोक्सी रडली, इतकी रडली ना की 2 टर्किशचे टॉवेल मी असे पिळून काढते. बस अति करू नका. खोटं वाटतं मग ते. आणि दरवेळेला तुम्ही असंच करता. काही गरज नाही असलं दाखवायची मला. नाही, पण मला खरंच मी तुमच्या बाबतीत म्हणजे मला जरा सांत्वन करावं असं वाटतं तुमचं खूपच. हे सांत्वन करताय की थट्टा करताय माझी? आता काय करू, सांत्वन करायला जाते आणि थट्टा होते. मी कट्टा. हो, माझा रुमाल राहिलाय. तुम्ही काय माझं वेस्ट करू नका टाइम. मला तुमच्यासारख्या फालतू माणसाबरोबर बडबडण्यात वेळ नाहीये. आपलं दरवेळेला काहीतरी. बोला मिस्टर गुरुनाथ सुभेदार, बोला. वा राधिका मॅडम, काय माझ्या फोनची वाटच बघत होता वाटतं. आता एवढं मोठं सरप्राईज गिफ्ट दिल्यानंतर तुमच्या रिॲक्शनची वाट पाहणारच ना मी. नाही राधिका, तुला एक सांगतो, हे तू बरं नाही केलंस. या वेळेला तुम्ही अंत पाहिलाय माझा. तुम्ही कधी कोणाचं काय चांगलं केलंय म्हणून मला सांगताय? तुझं तत्वज्ञान ऐकायला फोन नाही केला मी. हे बघ, एक लक्षात घे, या वेळेला आता जे काही तू केलंयस ना, याच्यानंतर तुझ्या राधिका मसालेचं साम्राज्य तिथे येऊन तुझ्या समोर, तुझ्या त्या सगळ्या चमच्यांच्या समोर नाही बर्बाद केलं ना, तर बघ तू. झालं बोलून का अजून काही बोलायचंय? कारण मला आता तुम्हाला ना एक आनंदाची बातमी द्यायची. काय, या ऍड मुळे राधिका मसालेचे शेअर्स वाढलेत. आणि फक्त या ऍड मुळे नाही, तर तुम्ही या ऍड मध्ये काम केल्यामुळे. पहा ना आता कसं झालंय. जो माणूस राधिका मसाले बर्बाद करायला निघाला होता, आज त्याच माणसामुळे राधिका मसालेचे शेअर्स वाढलेत. भरभराट होतीये राधिका मसालेची. राधिका मसाले इतके दिवस 300 कोटींची होती. आज राधिका मसालेचा टर्नओव्हर 600 कोटींवरती जाऊन पोहोचणार आहे. थँक्यू, तुमच्यामुळे हे शक्य होतंय. थँक्यू सो मच. नाही, तू स्वप्नच बघ. 300 कोटी, 600 कोटी, पण याच्यानंतर आता फक्त बर्बादी बघायची तुला. एक सांगा मॅडम, उद्या येत आहे ना ऑफिसला तुम्ही? अर्थात यावं लागणार. 600 कोटींचं साम्राज्य उभं करते मी. हा, एक काम कर, उद्या येताना ना एक असं मोठं कुलूप घेऊन ये. कुलूप, कळलं का? नाही, तुझ्या त्या साम्राज्याला तुझ्याच हातानं टाळं ठोकायचंय मला. चालेल, सोन्याचं कुलूप घेऊन येऊ का? कारण राधिका मसालेला साधेचं कुलूप हवं ना. चल ना जरा फास्ट. म्हणजे काय झालं? साडी छान आहे, चल. म्हणजे काय अशी का उभी मध्येच? गोक्यात उद्या मायाला भेटायला चाललाय. हा, तुला ड्रॉप करणार आणि मला भेटायला जाणार का? खरंच ते चचूला भेटायला चाललाय.
नाव बदललं म्हणून व्यक्ती नाही बदलत आहे, ती तीच आहे. हो, तिलाच भेटायला जाणार आहे. अरे आज काही करून मला भेटायचं तिला, चल लवकर. का? अगं मायाने मला फोन केला होता ना, तर मला पहिले वाटलेलं ती चिडून बोलेल, जाब विचारेल. पण आज बऱ्याच दिवसांनी ना खूप बॅलन्स बोलत होती ती, म्हणजे अशी जुनी माया असल्यासारखी. त्यामुळे ना असं काही करून मला आज तिला भेटायचंय. मस्त, चला लवकर. काय आलं तुला, काय झालं? काय? माझा का बबरा चेहरा करून उभी आहेस तू? काय झालं बोल ना. चला, मी आता जेवढा मायाला ओळखतो ना तेवढाच तुलाही ओळखतो. काहीतरी प्रॉब्लेम आहे, काय झालंय? तू आता मायाला भेटणार म्हणजे तुझी जुनी फ्रेंड परत आली ना. मग बोक्या तुम्हाला विसरणार का? हो, बहुतेक विसरेन. अरे 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 काही काय म्हणते? अरे पण तू विचार कर ना, मी असं का म्हणत असेल. तो गॅरी पण मला सोडून त्या छचूकडे गेला आणि तर तू पण तिच्याकडेच चाललाय. तुझी जुनी फ्रेंड परत आली आहे म्हणून. म्हणजे प्रेम पण गेलं, मैत्री पण गेली. चना, आता तू विषय काढलायस म्हणून मी सांगू का? शांतपणे ऐकशील का तू? आता तू जे काय म्हणालीस ना, प्रेम मैत्री वगैरे, बघ ना, आतापर्यंत प्रेम किंवा मैत्री या दोन्ही गोष्टींची कोणालाही डेफिनेशनच नाही करता आली. कारण प्रत्येक माणसानुसार, स्वभावानुसार गोष्टी बदलतात ना. आता माया आणि माझी फ्रेंडशिप झाली ना, तेव्हा आम्ही दूर राहायचो एका देशात, तेव्हा कोणी नव्हतं आमच्या जवळ, त्यामुळे एकत्र असायचो आम्ही आणि त्यातून तयार झालेलं बॉन्डिंग आहे ना. आम्ही तयार केलेल्या ज्या आठवणी आहेत नशा नाही त्या आम्ही विसरायच्या म्हटलं तरी विसरता नाही. आणि इथे आल्यानंतर राधिकाशी मैत्री झाली. खरं तर मैत्री म्हणजे प्रेम होतच माझं राधावर. कॉलेजमध्ये असल्यापासून प्रेम करत होतो मी राधावर, आणि प्रेमातून तयार झालेली ती मैत्री. म्हणजे आता राधिका माझी बायको नसती ना, तरी ज्या गोष्टी मी राधासाठी करतोय त्या सगळ्या केल्याच असते की. काय झालं? माझं काय? मायाच्या फ्रेंडशिप बद्दल बोलला, रॅडच्या फ्रेंडशिप बद्दल बोलला, माझ्यासोबतच्या फ्रेंडशिप बद्दल पण बोल. तेच बोलत होतो मी आता. बोलू का? हा. शत्रू होतीस ना तू माझी आधी, हा, डोक्यात जायचीस माझ्या तू, आणि आता तू माझी जवळची मैत्रीण आहेस यार. त्यामुळे आपल्यात ते लव्ह हेट रिलेशनशिप असते ना, तशा पद्धतीचं काहीतरी आहे. चना, हे बघ, माया माझी मैत्रीण आहे ना, त्यामुळे मला काळजी वाटते तिची. राधिका माझी मैत्रीण आहे, प्लस माझं प्रेम आहे, त्यासाठी राधासाठी मी जीवही देऊ शकतो. पण तू या दोघींपेक्षा वेगळी आहेस की नाही. आणि तुला खरं सांगू शनाय, तुझ्या बरोबर मी जेवढा मोकळेपणाने वागू शकतो ना, ते मी दुसऱ्या कोणाबरोबरही करू शकत नाही. पटतंय की नाही तुला? त्यामुळे तुझ्या बरोबर मला जेवढी धमाल येते ना, तेवढी कोणाही बरोबर येत नाही यार. आणि शनाय, यापुढे आपल्या मैत्रीबद्दल तू मला कधीच काहीच विचारू नयेस म्हणून सांगतो. मी मैत्री जपणारा माणूस आहे. त्यामुळे आत्ता झालेली मैत्रीण, दूरची मैत्रीण, जवळची मैत्रीण असं माझ्यासाठी काहीही नसतं. तू माझी मैत्रीण आहेस आणि आयुष्यभर राहणार आहेस. चल, जायचंय काय ती तुझ्या चिचूकडे? चल. चिचू नाही, छचू. एक तर काय नावं ठेवतेस, कुठून सुचतात तुला? काय एवढं पण माहिती नाही तुला. वेडा. बोला मिस्टर गुरुनाथ सुभेदार, काय प्रॉब्लेम आहे? सर, मला राधिका मसाले विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा. अरे हो, थांबा थांबा, रिलॅक्स रिलॅक्स. अशी घाई गडबड करून चालत नाही. काय, एकतर मला तुमच्या संपूर्ण ह्या केसचा अभ्यास करावा लागेल, आणि आतापर्यंत जे काही घडलंय ते तुम्ही मला एकदा सविस्तर सांगाल का? नाही, मी सांगतो तुम्हाला, सगळं व्यवस्थित सांगतो सर. हा सर, मला राधिका मसालेमधून फोन आला. बर. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक ऍड शूट करायची. मी म्हटलं, मग तुम्ही मला का फोन करताय? ती ऍड टीव्हीवर दिसणार नाहीये, फक्त कॉर्पोरेट लेवलची ऍड आहे, तर क्लायंट वगैरेच बघतील, म्हणजे बिझनेस वाली लोक सगळी. राधिकाला कळव की मी ऍड करायला तयार आहे. झालं कन्फर्म? तुम्ही दिलेल्या सगळ्या सूचना लक्षात घेऊनच मी कॉन्ट्रॅक्ट पेपर्स तयार केलेले आहेत. तुम्ही डोळे झाकून सही करू शकता. सो हे सगळं त्यांनी आधी ठरवून प्लॅन करून केलेलं होतं, माझा अपमान करण्यासाठी, माझी बेबरू सगळ्यांसमोर करण्यासाठी. त्यामुळे सर, तुम्ही उद्या माझ्या बरोबर चला, तुम्हाला सगळं कळेलच तिथल्या तिथे काय खरंय काय नाही, आणि तिथल्या तिथे आपण सोक्षमोक्ष लावून टाकूया एकदाचा. हो हो, ते सगळं ठीक आहे, पण त्याआधी तुमच्यामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट झालंय त्याचे पेपर्स मला एकदा बघावे लागतील. हो आहे ना, सर मी कॉन्ट्रॅक्ट एकूण एक शब्द वाचून साईन केलेलं आहे. दाखवा की. एक मिनिट. काय झालं? नाही सर, मी जी हार्ड कॉपी साईन केली होती त्याची सॉफ्ट कॉपी त्यांना ईमेल करायला सांगितली होती, पण त्यांनी काही मला पाठवलेलं नाही अजून. पण सर, मी तुम्हाला सांगतो ना, मी एकूण एक शब्द वाचूनच त्या कॉन्ट्रॅक्टवर सही केली आहे. आणि एनिवे त्यांच्याकडे हार्ड कॉपी असेलच ना सर ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टची, ती तुम्ही बघू शकता. एकूण एक शब्द तुम्हाला कळेलच त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येते, आणि तिथल्या तिथे तुम्ही निर्णय घेऊ शकता ना सर. त्यामुळे तुम्ही उद्या प्लीज माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला सगळं दाखवतो. ठीक आहे,
म्हणजे आता तुम्हाला जर एवढा विश्वास आहे तर मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. ग्रेट सर, थँक्यू सो मच. माया, आपण जे काय ऑर्डर केलं होतं ते सुद्धा आलंय. आता फक्त खाऊन आपापल्या घरी जाणं बाकी आहे. तरीही तू एक अक्षरही बोलली नाही. तू बोलणार आहेस का? सॅमी, म्हणजे मला ना कळत नाही आहे की गुरुनाथ सुभेदार नेमका कसा आहे ते. आज पहिल्यांदाच मी त्याच्याबद्दल विचार करताना खूप कन्फ्यूज झाले आणि मला काही कळतच नाहीये. म्हणून मी तुला भेटायला बोलवलंय आणि मला माहिती आहे की यू विल हेल्प मी आउट आणि यावेळी ऐकणार आहे मी तुझं. सो प्लीज. नाही नाही माया, हे बघ आपलं ठरलंय ना आधी की आपल्या दोघांच्या मध्ये गुरुनाथ किंवा राधिका हा कुठलाही विषय आपण काढणार नाही आहोत. आणि आता गुरुनाथपेक्षा तू जास्त मला महत्वाची, आपली मैत्री जास्त महत्वाची. ऑफकोर्स माझ्यासाठी पण आपली मैत्री महत्वाची आहे. बट तू प्लीज समजून घे ना, यावेळी मला या टॉपिकवर बोलण्यासाठी ना एका थर्ड अँगलची गरज आहे आणि तो तू आहेस. मला एवढंच कळतं बस. म्हणजे त्याच्याबद्दल विचार करून करून ना मला सॅच्युरेट व्हायला झाले. सो सॅमी प्लीज, आय नीड युअर हेल्प. बोल माझ्याशी आता. मला कळतंय सगळं तुझं काय होतंय, पण सॉरी, मी गुरुनाथ या विषयावर नाही बोलणार तुझ्याशी. मी प्रॉमिस केलंय तुला. पण तू बोलू शकतेस. म्हणजे प्रत्येक वेळेला सल्लाच द्यायला पाहिजे असं काही नाही ना. कधी कधी समोरच्याने फक्त ऐकलं तरी खूप बरं वाटतं. तू बोलू शकतेस. कदाचित बोलता बोलता तुझं तुला उत्तर सापडेल. बोल. म्हणजे गुरु नेमका कसा आहे ना मला कळत नाहीये. म्हणजे त्याच्याबद्दल विचार करून करून ना मला डिस्टर्ब व्हायला झालं. नाही, मी ऍडच्या बाबतीत अजिबात बोलत नाहीये. इनफॅक्ट मला तो विषयही काढायचा नाहीये. तुला ऍड बद्दल नाही बोलायचंय? नाही. काय प्रॉब्लेम झालाय? काय झालंय? मी प्रॉब्लेम हा आहे की गुरु खोटं बोलला माझ्याशी. अगं मला हे अचानक नागपूरला जावं लागतंय. पण आपण जातोय आणि दॅट्स फायनल. सर, मामी येते माझी. मामी येते म्हणून तुला म्हणतोय की मग ती समोर आल्यावर मी काय उत्तर देऊ. तिने चेक दिल्या तिच्या तोंडासमोर मी तो फाडून तिच्या तोंडावर मारायचो. नको मला तुझे पैसे. फक्त यावेळेला का कोणास ठाऊक माझ्या मनात आलं की अरे आपण आपल्या स्वाभिमानापायी आपल्या मुलाचं भवितव्य नको बिघडवायला ना. म्हणून मी तो चेक घेतला आणि तो तुझ्या हातात आला. हे असं सगळं सांगितलं मला त्याने आणि इनफॅक्ट आमचं त्या दिवशी खूप मोठं भांडणही झालं. म्हणजे तुला माहितीये का की राधिका खरंच असे काही चेक्स वगैरे देते का त्याला? माये, तुझं तुला तरी विचारताना पटतंय? म्हणजे हे बघ, तू मला विचारलंयस आणि हे सगळं आता राधिका बद्दल चाललंय ना, म्हणून मी बोलतोय. माझ्या आयुष्यात राधा इतकी सेन्सिटिव्ह बाई दुसरी कोणीही नाहीये माया. म्हणजे तू जेवढी टोकाची प्रॅक्टिकल आहे ना, तेवढीच टोकाची ती इमोशनल आहे. आणि इतकी इमोशनल बाई स्वतःच्या मुलाच्या बाबतीत असा विचार करेल? उलट तीच मला सांगत असते नेहमी की माझं जे काही भांडण आहे ना ते माझ्या आधीच्या नवऱ्याशी आहे, अथर्वच्या बाबाशी नाही. आम्ही दोघंही कधीही त्याच्या बाबाची जागा घ्यायला जात नाही ना. ती त्याचा बाबा होते ना मी कधी बाबा होतो. आणि जर आम्ही असे वागतो तर ही राधा असे चेक का देईल गुरुला? काय अर्थ आहे का याला? म्हणजे हे सगळं खोटं आहे? राधिका असे काही चेक्स देत नाही त्याला? ऑफकोर्स खोटं आहे ना माया. म्हणजे किती खोटं बोललाय तो माझ्याशी. त्याने अरे त्या दिवशी सुद्धा आमच्यामध्ये खूप मोठं भांडण झालं. मी त्याला विचारलं की खरं काय ते सांग, तर त्याने लिटरली रडत मला कन्व्हिन्स केलं की कसा मी बिचार आहे आणि अथर्वसाठी राधिका चेक्स देते, त्याचा छळ करते. गॉड, आय जस्ट कॅनॉट बिलीव्ह दिस. म्हणजे जो माणूस स्वतःच्या मुलाबद्दल खोटं बोलू शकतो तो लिटरली कुठल्याही लेवलला जाऊ शकतो. नाही म्हणजे मला कळत नाही आता मी काय करू. मला भीती वाटायला लागली आहे रे गुरुच्या खोटं बोलण्याची, खोटं वागण्याची. आणि आज तर चक्क ओरडला तो माझ्यावर. मी जाब विचारला त्याला की हे सगळं काय आहे, तर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मला उत्तर न देता माझ्यावर ओरडून निघून गेला सरळ तो. दिस इज स्ट्रेंज. मला कळत नाहीये. सामी सांग ना मला, मी अडकले का रे? बोल ना प्लीज. सामी, काळजी घे माया, काळजी घे.